आणि आता नार्वेकरांचा निकाल म्हणजेच राज्याच्या राजकारणाचं वाटोळा करणारा निकाल आहे। नार्वेकर धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहे। निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचा नार्वेकरांवर हा हल्लाबोल पाहायला मिळतोय। धृतराष्ट्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील। स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे, पक्ष मोडायचे, कायदे तोडायचे, कायदे मोडायचे आणि मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे। माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही त्या स्वतःचा पदाचा स्वतःच अपमान करून घेता। नार्वेकरांचा आजचा निकाल म्हणजेच हास्य जत्रा 2। लोकशाहीचा खून करणाऱ्याला नार्वेकरांनी निर्दोष सोडलाय। नार्वेकर काहीही बोलू द्यात, राष्ट्रवादी शरद पवारांचीच आहे। संजय राऊतांची ही प्रतिक्रिया। हास्य जत्रा सीझन 2 या शतकातला सगळ्यात किरकोळ निर्णय, किरकोळ। समोर धडधडी दिसतंय, खून केलाय आणि न्यायासनावर बसलेली व्यक्ती त्या खुन्याला निर्दोष सोडते। याला काय निकाल म्हणतात काय? चुलीत घाला तो निकाल तुमचा। 2024 मध्ये लोकशाही आणि संविधान इतिहास जमा होईल। नार्वेकरांच्या निकालावर रोहित पवारांचं हे ट्विट। कोणाला अपात्र करा ही आमची मागणी नव्हती। नार्वेकरांच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। भुजबळांच्या निकालावर ही प्रतिक्रिया। जो निकाल दिला त्याचं आम्ही स्वागत करतो। मात्र कोणत्याही गटाचा आमदार अपात्र झालेला नाहीये। ठीक आहे ना, आमचंही काय म्हणणं, आमचं काही म्हणणं नाही। मी सकाळी दुपारी पण तुमच्या प्रेसला सांग, कोणाला अपात्र करा अशी आमची मागणी सुद्धा नाही आहे। आम्हाला अपात्र करू नका एवढीच आमची मागणी आहे। अध्यक्षांनी पक्षपात करणं हे धक्कादायक। घटनेची पायमल्ली करत नार्वेकरांकडून आज भारतीय संविधानाचा अपमान। राष्ट्रवादीच्या निकालावर आदित्य ठाकरेंची नार्वेकरांवर टीका। निकाल होता, आपण पाहिलं असेल की जो आमच्याबद्दल जो काही घोळ झाला किंवा घोळ केला गेला तसंच इथे पण केला गेलेला आहे। अध्यक्षकर ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना पक्षपात करू शकतात, हे धक्कादायक आहे। लूट चाललेली आहे, महाराष्ट्राची लूट आहे, पक्ष पण लुटले जातात। विधिमंडळ पक्षाच्या आधारावर राजकीय पक्ष देण्याचा निर्णय अयोग्य। अपात्र न करणं हा मध्यम मार्ग आहे। नार्वेकरांच्या निकालावर जयंत पाटलांनीही टीका केली। याचा निर्णय दिला आणि पक्ष फक्त विधानसभेच्या सदस्यांच्या जीवावर एखाद्याचा होऊ शकतो, हा नवा प्रकार या निवडणुकीत या निर्णयात दिसतोय। कोणीच अपात्र न करणं हा मध्यम मार्ग स्वीकारलेला दिसतोय। नार्वेकरांच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। नार्वेकरांनी कायद्याला धरून निकाल दिला, पण पवार गटाचेही आमदार पात्र हा अन्याय। राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची निकालावर ही प्रतिक्रिया। अध्यक्षांनी आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। घटनेचं आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य। बिनबुडाची टीका करणं विरोधकांचं काम। नार्वेकरांच्या निकालावर अमृता फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल।